बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय नामदेव शास्त्रींच्या भेटीसाठी भगवानगडावर दाखल झालेत। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी शास्त्रींना देशमुख हत्या संदर्भात आणि आरोपींसंदर्भात सर्व पुरावे दाखवलेत। त्याचबरोबर घडलेली घटनाही ते कथन करतायत। महत्त्वाची अपडेट आहे, धनंजय देशमुख यांनी आता नामदेव शास्त्रींची भेट घेतली आहे। भगवानगडावर जाऊन त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आहे आणि या दरम्यान त्यांनी शास्त्रींना देशमुख हत्या संदर्भात आणि आरोपींसंदर्भात सर्व पुरावे दाखवले आणि त्याचबरोबर घडलेली घटनाही त्यांनी कथन केली आहे। त्याच्याबरोबर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख याही हजर होत्या। या दोघांनी आता नामदेव शास्त्रींची भेट घेतल्याचं कळत आहे आणि या भेटीदरम्यान त्यांनी आरोपींसंदर्भातले सगळे पुरावे हे नामदेव शास्त्रींना दाखवलेत। धनंजय देशमुखांनी आरोपींचा रेकॉर्डच नामदेव शास्त्रींना कथन केलाय। धनंजय मुंडे नुकतेच भगवानगडावर गेले होते आणि त्या दरम्यान त्यानंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं आणि त्यामुळे धनंजय देशमुख हे नाराज झाले होते आणि आता धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन या आरोपींसंदर्भातले सगळे पुरावे हे नामदेव शास्त्रींसमोर मांडले। त्यांच्याबरोबर त्यांची संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख या देखील हजर होत्या आणि या भेटी दरम्यान त्यांनी घडलेली घटनाही त्यांनी कथन केली आहे। तर भगवानगडावर शास्त्री आणि देशमुख कुटुंबाची भेट झालेली आहे। धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याचं म्हटलं होतं। त्याचबरोबर आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं होतं आणि यावरून देशमुख कुटुंबीय नाराज झालं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी आता नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आहे आणि त्यांनी आपल्याकडचे सगळे पुरावे हे नामदेव शास्त्रींसमोर मांडले। शास्त्रींच्या भेटीसाठी भगवानगडावर धनंजय देशमुख हे दाखल झाले। धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिच्या सोबत त्यांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि त्यासोबतच त्यांनी या संतोष देशमुख हत्या संदर्भात आणि आरोपींसंदर्भात सर्व पुरावे त्यांना दाखवले। त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे। देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली आहे। घडलेली घटनाही त्यांनी यावेळी कथन केली। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रसाद शिंदे आहेत। प्रसाद, धनंजय देशमुख आणि नामदेव शास्त्री यांची ही महत्त्वाची भेट भगवानगडावर झाली आहे। नेमकी काय या भेटीचे अपडेट्स कळत आहेत, काय चर्चा झाली आहे? धनंजय देशमुख यांनी भगवानगडावर त्यामध्ये नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे की भगवानगड देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागा आहे। आरोपींना तर शिक्षा झालीच पाहिजे आणि फर्स्ट कोर्टामध्ये लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे। प्रसाद, यावेळी धनंजय देशमुख यांनी नेमके कुठले पुरावे त्यांना सादर केले, नेमकी काय चर्चा झाल्याचं कळतं? इनसाइड काय स्टोरी कळते? ते पुरावे दाखवले आहेत, परंतु ते आता थोड्या वेळ चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर महाराज सांगणार आहेत की काय काय दाखवलंय ते। धनंजय देशमुख यांनी त्यानंतर काही मीडियाशी संवाद साधलाय, काही बोललेत ते, यावर काही प्रतिक्रिया दिली आहे? भगवानगड हा तर धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि या दरम्यान त्यांनी आपल्याकडचे पुरावे हे नामदेव शास्त्रींसमोर मांडले। त्यांनी नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि याचबरोबर घडलेली घटनाही त्यांनी कथन केली आहे। महत्त्वाची अपडेट पाहतोय आपण। धनंजय देशमुख आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये चर्चा होताना दिसते। आरोपींसंदर्भातले पुरावे धनंजय देशमुख यांनी शास्त्रींना दाखवले। धनंजय देशमुखांनी आरोपींचा रेकॉर्ड दाखवला।
दृश्य आपण पाहतोय. धनंजय देशमुख हे आपल्या कुटुंबासोबत त्यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी सविस्तर चर्चा त्यांच्याशी केली आहे. त्यांच्यासोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख देखील आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्याकडचे पुरावे, आरोपींसंदर्भातले पुरावे हे त्यांनी नामदेव शास्त्री यांच्या समोर मांडले. त्यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे. धनंजय देशमुखांनी आरोपींचा रेकॉर्ड हा नामदेव शास्त्री यांना दाखवला आहे. त्यांच्यामध्ये थोडा वेळ चर्चा देखील झाली आहे. आपल्याकडचे पुरावे धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांना दाखवले. त्यांच्यासोबत संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख या देखील हजर आहेत. भगवानगडावर शास्त्री आणि देशमुख कुटुंबियांची भेट झाली आहे आणि या भेटी दरम्यान त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसंदर्भातले सर्व पुरावे हे नामदेव शास्त्रींना दाखवल्याचं कळत आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहतोय धनंजय देशमुख हे शास्त्रींसोबत चर्चा करत आहेत. नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानं धनंजय देशमुख हे नाराज झाले होते. यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहे. मोहसिन, नेमकं आपण हे स्क्रीनवर पाहतो, हे दृश्य पाहतोय. धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आहे. नेमकी काय चर्चा झाली आहे, काय पुरावे त्यांनी त्यांच्यासमोर मांडले? दीपाली, आपण जर बघितलं तर नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची जेव्हा भगवानगडावर भेट झाली आणि त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांची पाठराखण केली त्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती आणि त्यांच्या याच पाठराखणीमुळे देशमुख कुटुंबीय देखील नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच आज हे सगळं देशमुख कुटुंबीय जे आहे तर भगवानगडावर पोहोचलेलं आहे. धनंजय देशमुख असतील, वैभवी देशमुख असतील, हे सगळे जे आहे तर बाबांची भेट घेतलेली आहे आणि यावेळी त्यांनी जे आहे तर आपल्या सोबतचे काही पुरावे देखील जे आहे तर नामदेव शास्त्री यांच्याकडे दिलेले आहे. त्यात आपण जर बघितलं तर वाल्मिक करारवर ज्या पद्धतीने आतापर्यंत गुन्हे दाखल आहेत त्याची यादी असतील किंवा सुदर्शन घुले याच्यावर जे 8 ते 9 गुन्हे दाखल आहेत त्याची यादी असतील, हे सगळे पुरावे जे आहे तर ते नामदेव शास्त्री यांना देण्यात आलेले आहे. आणि हे देण्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने नामदेव शास्त्री यांनी वक्तव्य केलं होतं की संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आहे त्यातील जे आरोपी आहे या आरोपींची मानसिकता ही का झाली की त्यांनी संतोष देशमुख यांना मारहाण करावी, त्याचा देखील आपण विचार करायला पाहिजे. आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे जे आहे तर देशमुख कुटुंबीय नाराज असल्याची चर्चा आहे आणि आरोपींचं तुम्ही समर्थन कसं करू शकतात अशी टीका देखील नामदेव शास्त्री यांच्यावर होत होती आणि त्या अनुषंगाने हे देशमुख कुटुंबीय जे आहे तर आता भगवानगडावर पोहोचलेलं आहे आणि तुम्ही ज्या आरोपींचं समर्थन करतायत त्या आरोपींवर किती गुन्हे दाखल आहे याचे पुरावे जे आहेत तर नामदेव शास्त्री यांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या भेटी दरम्यान आतमध्ये नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली हे अजून कळू शकलेलं नाहीये. मात्र नामदेव शास्त्रींनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती ते गुन्हेगार नाही आहेत असं देखील ते म्हणाले होते आणि त्यामुळे जे आहे तर आज जे आहे तर हे देशमुख कुटुंबीय जे आहे तर भगवानगडावर पोहोचलेलं आहे आणि त्या भेटीचे दृश्य आपण बघू शकतो. दीपाली, नक्कीच धन्यवाद मोहसिन आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर धनंजय देशमुख यांनी आता या आरोपींसंदर्भात सगळे पुरावे नामदेव शास्त्रींसोबत समोर सादर केलेत. वैभवी देशमुख यांच्यासोबत त्यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली.